चला तर मित्रांनो, सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 8वीचा क्लास घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपला आजचा सब्जेक्ट आहे मॅथ्स. आणि चॅप्टर नंबर आहे 4. आणि चॅप्टरचं नाव आहे इंडायसेस अँड क्यूब रूट. आणि हा जो व्हिडिओ आहे हा पार्ट 1 असेल. यानंतर पार्ट 2चा सुद्धा व्हिडिओ असणार आहे. तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. चला पहिल्यांदा आपण थोडंसं रिकॉल करू, आठवू जरा आपल्याला. आपण मागच्या वर्गामध्ये आपण काय शिकलो आहोत. ठीक आहे. इन अर्लियर स्टँडर्ड्स वी हॅव लर्न्ड अबाउट इंडायसेस. इंडायसेस म्हणजे काय तर घातांक मित्रांनो, घातांक. ठीक आहे, घातांक अँड लॉज ऑफ इंडायसेस आणि घातांकाचे काय नियम. ठीक आहे. तर हे आपण मागच्या वर्गामध्ये म्हणजे 7वीमध्ये आपण शिकलेलं आहोत. ठीक आहे. तर आपल्याला माहीत आहे बघा, द प्रोडक्ट म्हणजे काय तर गुणाकार. ठीक आहे. प्रोडक्ट 2 × 2 × 2 × 2 किती वेळ आहे? 1 2 3 4 5. किती वेळ गुणाकार आहे 2चा? तर 5 वेळ आहे. ठीक आहे. कॅन बी एक्सप्रेस्ड, ते लिहितात कसं तर 2 त्याचा घातांक किती तर 5. 5 का आला तर कारण हे 2 जे आहेत हे किती वेळा आहेत तर 3 वेळा गुणाकार 2चा आहे. त्यामुळे 2चा घातांक म्हणजे 2च्या डोक्यावर किती आले? 5 आले. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्याला आपण लिहितो आणि त्याला वाचतो. 2चा घातांक 5 किंवा 2 पॉवर 5. ठीक आहे. 2⁵ असं सुद्धा म्हणतो त्याला आपण, 2⁵. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा 5 जो आहे हा 5 काय आहे आणि हा 2 काय आहे तर या 2ला काय म्हणतात तर 2ला म्हणतात बेस. ठीक आहे. 2ला म्हणतात बेस आणि या 5ला म्हणतात इंडेक्स. काय म्हणतात? इंडेक्स. ठीक आहे. तर हा आहे पाया, हा जो 2 आहे हा आहे पाया आणि हा जो 5 आहे हा आहे घातांक. ठीक आहे. काय म्हणतात त्याला? घातांक. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला मागच्या इयत्तामध्ये आपण शिकलेलं आहोत आपण. तर हे एक रिव्हिजन होतं. तुम्हाला हे समजलं असेल तर आपण आता पुढे जाऊ. ठीक आहे. लॉज ऑफ इंडायसेस एक रिव्हिजन करून घेऊ आपण, क्विक रिव्हिजन करून घेऊ. इफ m अँड n आर इंटिजर्स, म्हणजे m आणि n हे जे घातांक आहेत हे घातांक समजा आपण काय पकडू, इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या आहेत असं समजू. आणि या घातांकाचे नियम आहेत, 8 नियम आहेत. एकूण 8 नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर तुम्हाला समजून सांगतो. पहिला नियम काय आहे? एचा घातांक m आहे. ठीक आहे. इंटू एचा घातांक n आहे. इथं काय बघा, हा जो पाया आहे हा पाया सारखा आहे. जर पाया समान असेल तर गुणाकार करताना लक्षात ठेवा, जर पाया समान असेल तर गुणाकार करताना घातांकाची काय करायची? बेरीज करायची. ठीक आहे. पाया तोच जसाच्या तसा ठेवायचा, हा ए जसा तसा ठेवला आणि घातांकाची काय करायची? बेरीज करायची, म्हणजे m प्लस काय n. ठीक आहे. पाया जसाच्या तसा एकच वेळ लिहायचा. ठीक आहे. ए लिहिला आपण आणि घातांकाची काय केली? बेरीज. जेव्हा पाया समान असेल आणि त्यांच्यामध्ये गुणाकार असेल. ठीक आहे. पाया समान असल्यास गुणाकार करताना घातांकाची बेरीज करावी, हा पहिला नियम आहे. ठीक आहे. लक्षात आलं? m प्लस n. ठीक आहे. दुसरा नियम आहे बघा, त्यानंतर दुसरा नियम आहे आपला एचा घातांक m a⁴m डिवायडेड बाय a⁴n इज इक्वल टू, आता याचं काय आहे? इथं गुणाकार नाही, इथं भागाकार आहे. ठीक आहे. a⁴m डिवायडेड बाय a⁴n. इथं पहिल्याच्यामध्ये गुणाकार होता, याच्यामध्ये भागाकार आहे. तर इथं काय करायचं? पाया जर समान असेल आणि भागाकार करताना घातांकाची काय करायची? वजाबाकी करायची. ठीक आहे. म्हणजे m - n हा आहे नियम नंबर 2. ठीक आहे. तर हा दुसरा नियम पण तुम्हाला समजला असेल. तर आता पुढचा नियम बघू आपण. तर पुढचा नियम बघा काय आहे. पुढच्या नियमामध्ये काय दिलेलं आहे बघा, हा a × b कंसामध्ये इन ब्रॅकेट a × b त्याचा घातांक बघा m, घातांक m आहे. ठीक आहे.
म्हणजे वेगवेगळ्या दोन संख्या आहेत, ए वेगळी संख्या आहे, बी वेगळी संख्या आहे, तेव्हा काय करायचं, हा घातांक जर एक असेल तर वेगवेगळ्या संख्येला, फॉर एक्झाम्पल हा 5 आहे आणि इथं 2 आहे, याचा घातांक जर एखादी संख्या समजा मी हे 3 घेतो, तर काय होईल, तर वेगवेगळी संख्या लिहायची. म्हणजे हा जो घातांक आहे हा 5ला सुद्धा आहे आणि 2ला सुद्धा आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे बघा, एचा घातांक यम इंटू बीचा घातांक यम. म्हणजे हा जो घातांक आहे ह्या कंसाला आहे, म्हणजे कंसामध्ये काय दिसते आपल्याला, ए दिसतो आणि बी दिसतो, त्याच्यामुळे हा जो घातांक आहे हा एचा सुद्धा आहे आणि बीचा सुद्धा आहे. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आहे. ठीक आहे, मग याचं उत्तर काय होईल, तर 5चा घातांक किती, 3 गुणिला 2चा घातांक 3. तर अशा प्रकारचं हा तिसरा नियम आहे. ठीक आहे, तर आपण त्यानंतर चौथा नियम बघू. चौथा नियम अतिशय सोपा आहे. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर किती असते, 1 असते. ठीक आहे, ए रेस्ट टू पॉवर 0 इज इक्वल टू 1. ठीक आहे, कोणतीही कितीही मोठी संख्या असो त्याचा घातांक जर 0 असेल, ठीक आहे, तर त्याचं उत्तर किती असते, 1 असते, 1 असते. म्हणून ठीक आहे, तर हा आहे चौथा नियम. त्यानंतर पाचवा नियम आहे, एखादी संख्या असेल आणि त्याचा घातांक जर ऋण संख्या असेल, ठीक आहे, ऋण संख्या असेल तर त्याचं उत्तर असं लिहायचं, 1 आणि छेदामध्ये लिहायची, हे जसंच्या तसं लिहायचं, फक्त हा यमचा जो ऋण चिन्ह आहे ते काढून टाकायचं. म्हणजे ए रेस टू पॉवर यम, एचा घातांक यम. ठीक आहे, चिन्ह फक्त काय काढायचं आपल्याला, काढून टाकायचं आहे. ठीक आहे, तर हे याच्यामध्ये चिन्ह काढून टाकायचं आहे, मायनसचं चिन्ह काढून टाकायचं, अंशात 1 लिहायचा आणि छेदामध्ये हे जसंच्या तसं ए रेस टू पॉवर यम, फक्त चिन्ह प्लसचं घ्यायचं. ठीक आहे, तर त्यानंतर सहावा नियम आहे, ए रेस टू पॉवर यम. ठीक आहे, म्हणजे एचा घातांक यम आहे, त्यानंतर कंसाचा घातांक यन आहे. ठीक आहे, तर तेव्हा काय करायचं, या घातांकाची म्हणजे या घातांकाची आणि कंसाच्या घातांकाची काय करायचं, गुणाकार करायचा. म्हणजे ए यम इंटू यन, म्हणजे ए इंटू, ठीक आहे, यम यन याचा गुणाकार केला. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा नियम आहे. त्यानंतरचा सातवा नियम बघू आपण. तर ए रेस्ट, आता याच्यामध्ये अंश आणि छेद आहे. ठीक आहे, अंश आहे आणि छेद आहे, वेगवेगळा आहे आणि वेगवेगळा असेल आणि त्याला घातांक फक्त एकच आहे. ठीक आहे, यम आहे. तर याचा अर्थ काय, हा जो यम आहे हा घातांक हा एचा पण आहे आणि बीचा पण आहे, म्हणून आपण त्याला वेगवेगळं लिहावं लागेल, एचा घातांक यम आणि पुन्हा बीचा घातांक यम. ठीक आहे, हा अशा प्रकारचा नियम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा शेवटचा नियम जो आहे तो असा आहे बघा, सेम आहे, फक्त त्याचं चिन्ह मायनसचं असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बघा, ए छेद बी, ए अपॉन बी रेस टू पॉवर काय घेतला आहे, मायनस यम आहे. म्हणजे ऋण संख्या असेल घातांक तर त्याचं, आणि अंशात आणि छेदात जर दोन संख्या असतील तर काय करायचं, हा जो छेद आहे तो अंशात लिहायचा आणि जो अंश आहे तो छेदात लिहायचा. म्हणजे हा बी वर आला आणि हा जो ए आहे हा खाली आला, आणि घातांक जो आहे जो मायनस होता, ऋण आहे, तो काय करायचा आहे, धन लिहायचा आहे, म्हणजे पॉझिटिव्ह लिहायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा शेवटचा नियम होता. तर तुम्हाला हे सर्व नियम समजले असतील, तर आता आपण काय करू, पुढे जाऊ. पुढे बघा, तर हे तुम्हाला रिकाम्या जागा आपल्याला सोडवायच्या आहेत. युजिंग लॉज ऑफ इंडायसेस राईट प्रॉपर नंबर्स इन द फॉलोइंग बॉक्सेस. ठीक आहे, पहिला नियम आहे, पाया समान आहे आणि गुणाकार असेल तर घातांकाचं काय करायचे, बेरीज करायची, आणि 5 म्हणजे 5 आणि 2 म्हणजे 3 आणि घातांक 5 अधिक 2 बरोबर काय होईल, 3चा घातांक बॉक्समध्ये काय येईल, 5 आणि 2 7, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये उत्तर येते 7. ठीक आहे, इथं 7 येते. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, इथं भागाकाराचं चिन्ह आहे मध्ये, तर भागाकार असेल तर काय करायचं, आपल्या घातांकाची वजाबाकी, म्हणजे 7 मायनस 9, 3चा घातांक 7 मायनस 9, याचं उत्तर काय येईल, तर याचं उत्तर येईल 3चा घातांक. ठीक आहे, 9तून 7 गेले, 2 राहिले, चिन्ह कोणतं येईल, मायनसचं, मोठी संख्येचं चिन्ह. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे
दुसरं गणित. तिसरं बघा, तिसरी रिकाम्या जागा भरायची झाल्यास आपल्याला काय करावं लागेल, 3चा घातांक 4 आणि त्या घातांकाचा घातांक आहे 5. तर घातांकाचा घातांक असेल तर काय करायचं, गुणाकार. म्हणजे 3चा घातांक इथं 4 आहे आणि ह्याचा घातांक 5 आहे. तर काय करायचं आहे, 3चा घातांक 4 × 5 इज इक्वल टू 3. 4 गुणिले 5, 4 × 5 = 20, म्हणजे 3⁻20. म्हणजे 3चा घातांक किती आला, 20 आला. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे तिसरं गणित. चौथं गणित आहे, याच्यामध्ये काय आहे, घातांक जो आहे तो मायनसचा आहे. मग काय करायचं आपल्याला, हा 1 जसं तसा लिहिला आणि इथं काय करायचं आहे, हा जो मायनसचा 3 आहे तो प्लसचा झाला, म्हणजे इथं 3 येईल. ठीक आहे. त्यानंतर 5वं गणित आहे, कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर किती, 1. ठीक आहे, याचं उत्तर आहे 1. ठीक आहे. त्यानंतर आहे 6वं गणित, तर 5चा घातांक 1. तर हे वेगवेगळा याच्यामध्ये नियम नव्हता. हा नियम असा आहे, कोणत्याही संख्येचा घातांक जर 1 असेल तर त्याचं उत्तर काय राहील, त्याचं उत्तर राहील तीच संख्या. ठीक आहे, काय आहे, तीच संख्या राहील. ठीक आहे. तर मग याचं उत्तर आहे 5. ठीक आहे. त्यानंतर हे गणित बघू. आता या गणितामध्ये काय, 5 आहे गुणिले 7 आहे आणि याचा घातांक 2 आहे. मग 5चाही घातांक 2 आहे आणि या 7चाही घातांक 2 आहे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं गणित. त्यानंतर हे इथं येईल 5चा घातांक 3, इथंही 7चा घातांक 3. त्यानंतर इथं हे मायनस आहे, अंश आणि छेद आहे. अंश आणि छेद असेल तर काय, अंश छेदात जाते, छेद अंशात जाते. ठीक आहे. म्हणजे हा जो 7 आहे तो काय झाला, वरती आला 7 आणि हा 5चा अंशात जो आहे तो खाली आला 5. ठीक आहे. आणि जो घातांक मायनसचा आहे तो प्लसचा झाला 3. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे गणित होते. तर आता आपण पुढे जाऊ. Meaning of numbers with rational numbers. Meaning of numbers when the index is rational numbers of the form 1/9. म्हणजे एखाद्या संख्येचं जर घातांक रॅशनल नंबर असेल, म्हणजे परिमेय संख्या असेल. ठीक आहे. म्हणजे एक अंश आणि एक छेद, तर ते कसं वाचायचं, ठीक आहे, किंवा त्याचा अर्थ काय होते हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. बघा, लेट अस सी द मिनिंग ऑफ इंडेक्सेस इन द फॉर्म ऑफ रॅशनल नंबर सच ॲज. असं समजा एखादा घातांक असेल 1/2, 1/3, 1/5 किंवा 1/n. ठीक आहे. तर असा घातांक असेल तर त्याचा अर्थ काय होते हे आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. टू शो, आता बघा, स्क्वेअर ऑफ अ नंबर म्हणजे एखाद्या संख्येचा जर वर्ग आपल्याला करायचा आहे तर आपण तो कसा लिहितो, द इंडेक्स इज रिटन 2. म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग करायचा असेल तर आपण काय करतो, समजा 5चा वर्ग जर म्हटलं स्क्वेअर ऑफ 2 तर आपण काय म्हणतो, स्क्वेअर ऑफ 5. तर असं लिहितो आपण, 5चा घातांक किती, 2. ठीक आहे. किंवा 2चा वर्ग म्हटलं तर 2चा घातांक 2 असं लिहितो. ठीक आहे. म्हणजे टू शो द स्क्वेअर ऑफ नंबर, कोणत्याही एखाद्या संख्येचा जर वर्ग आपल्याला दाखवायचा झाला तर इंडेक्स आपला काय येतो, 2 येतो. ठीक आहे. टू शो द स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर द इंडेक्स इज रिटन. परंतु जर वर्गमूळ लिहायचं झाला, समजा 2चा वर्ग म्हटलं तर 2चा घातांक 2 येतो, पण 2चा वर्गमूळ म्हटलं तर आपण हे अशा प्रकारे लिहू शकतो, त्याला 2चा घातांक 1/2. ठीक आहे. किंवा आपण दुसऱ्या प्रकारे जर लिहायचं झालं तर असं लिहितो. ठीक आहे. वर्गमुळात 2. ठीक आहे. तर हा सुद्धा काय आहे, स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट 2. ठीक आहे. हा सुद्धा स्क्वेअर रूट आहे, पण हा कोणत्या प्रकारचा आहे तर हा आहे रॅशनल नंबरमध्ये. ठीक आहे. इन द फॉर्म ऑफ 1/n या स्वरूपामध्ये आपण काय करू शकतो, आपण एखादी संख्या स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकतो. ठीक आहे. समजलं. तर आता आपण पुढे जाऊ. आता फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 25, 25चा वर्गमूळ कसं लिहितो आपण, 25चा वर्गमूळ हे असं. ठीक आहे. हे इथं लिहिलं आहे 25चा वर्गमूळ. आता द रॅडिकल साईन हे आपला साईन आहे, वर्गमूळाचं चिन्ह आहे, ते कर्णीसुद्धा असं म्हणतात त्याला, कर्णी. ठीक आहे. वर्गमूळाचं चिन्ह, कर्णीचं चिन्ह आहे ते युझिंग इंडेक्स इट इज एक्सप्रेस. परंतु आपल्याला इंडेक्सच्या स्वरूपामध्ये जर आपल्याला 25चा वर्गमूळ लिहायचं झालं तर कसं लिहायचं, तर हे तर आपल्याला माहीतच आहे. ठीक आहे. हे आपल्याला माहीत आहे. परंतु इंडेक्सच्या स्वरूपात लिहायचं झालं तर 25 आणि अंशात काय लिहायचं, घातांक 1/2. ठीक आहे. समजलं. 25 आणि त्याचा घातांक 1/2 याचासुद्धा अर्थ हाच होतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, या दोघांचा अर्थ सारखाच आहे, फक्त हे काय आहे, कर्णीचं चिन्ह वापरून
लिहिलं गेलेलं आहे आणि हे इंडेक्सच्या स्वरूपामध्ये लिहिलं गेलेलं आहे. ठीक आहे, इंडेक्सच्या स्वरूपामध्ये आपण आज शिकत आहोत की वर्गमूळ किंवा एखाद्या संख्येचा मूळ कशा प्रकारे लिहिला जातो. तिसरं मूळ असेल, चौथं मूळ असेल, पाचवं मूळ असेल, ठीक आहे, क्यूब रूट असेल, फोर्थ रूट असेल, फिफ्थ रूट असेल, तर ते कसं लिहायचं ते आपल्याला आज शिकायचं आहे. इन जनरल सामान्यतः स्क्वेअर ऑफ ए कॅन बी रिटर्न, म्हणजे कोणत्याही संख्येचा वर्ग एचा वर्ग आपण असं लिहितो. स्क्वेअर ऑफ रूट ऑफ ए इज रिटर्न, आणि त्याचं वर्गमूळ आपण कसं लिहितो, वर्गमूळात ए. ठीक आहे, आणि हा जो 2 आहे तो म्हणजे काय होते, स्क्वेअर रूट होते. ठीक आहे, मग अशा प्रकारचं लिहू शकतो आपण आणि अशा प्रकारचं म्हणजे 2पैकी एक आपण लिहू शकतो. ठीक आहे, हे वर्गमूळ आहे, एचा वर्गमूळ हे असं, किंवा वर्गमूळ घातांकाच्या स्वरूपात इंडेक्सच्या स्वरूपात हे असं. ठीक आहे, तर हे खूप सोपं आहे, इंडेक्सच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला. ठीक आहे, तर आता पुढे बघू आपण. सिमिलरली क्यूब ऑफ रिटर्न, त्याचप्रमाणे आता वर्गमूळ जर आपण लिहिलं एचा वर्गमूळ हा असा, क्यूब रूट म्हटलं तर मग काही छेदामध्ये फक्त 3 येईल. इथं हा वर्गमूळ आणि इथं हा क्यूब रूट. ठीक आहे, म्हणजे घनमूळ. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे क्यूब रूट आपण लिहू शकतो. त्यानंतर फोर्थ रूट म्हटलं तर मग काही इथंच सांगू देतो तुम्हाला. फोर्थ रूट म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल, समजा एचा फोर्थ रूट लिहायचा आहे तर मग काय 1/4. ठीक आहे, किंवा एचा फिफ्थ रूट मग 1/4. ठीक आहे, सॉरी 1/5 फिफ्थ रूट. तर अशा प्रकारचे आपल्याला काय रूट लिहिता येतात. ठीक आहे, तर आपण आता पुढं बघू. फॉर एक्झाम्पल 4⁻³ ठीक आहे, म्हणजे 4चा घातांक 3 म्हणजे काय ते 4 × 4 × 4. ठीक आहे, ओके, आणि त्याचं उत्तर आहे 64. ठीक आहे, म्हणजे 4चा घातांक 3 म्हणजे क्यूब 4³ = 64. क्यूब रूट ऑफ 64 कॅन बी रिटर्न. तर आपण क्यूब रूट कसं लिहितो, वर्गमुळात, म्हणजे इथं हा 3 येतो आणि इथं 64. त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या प्रकारे पण लिहिता येते 64 आणि इथं काय लिहायचं आहे आपल्याला 1/3. ठीक आहे, तर याला सुद्धा आपण क्यूब रूट ऑफ 64 असं म्हणू शकतो किंवा लिहू शकतो. ठीक आहे, मग याचं उत्तर काय येते, याचं उत्तर येते 4. याचं उत्तर येते 4. ठीक आहे, याचं उत्तरसुद्धा काय येते, याचं उत्तरसुद्धा येते 4. म्हणजेच काय येते 3 × 3 × 3 × 3 किती वेळ आहे, 5 वेळ आहे. म्हणजे 3चा घातांक किती वेळ, 5 वेळ लिहिला. म्हणजे याचं उत्तर किती येते 243. आणि हे आपल्याला म्हणजेच काय, दॅट इज द फिफ्थ पॉवर. हा काय आहे, फिफ्थ पॉवर ऑफ 3 असं पण आपण म्हणू शकतो, कारण हा जो आहे 5 हा घातांक आहे, त्याला पॉवर म्हणतात. म्हणून फिफ्थ पॉवर ऑफ 3 इज 243. ठीक आहे, तर हे तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण पुढे जाऊ. पुढे बघा, कन्व्हर्सली त्याच्या विरुद्ध, त्याच्या अपोजिट, याच्या अपोजिट म्हणजे कसं, फिफ्थ रूट. ठीक आहे, आता आपण घातांक केला, याच्यामध्ये 3चा घातांक बघितला आपण. ठीक आहे, 3चा घातांक 5. ठीक आहे, आपण म्हटलं याला वाचलं कसं, फिफ्थ पॉवर ऑफ 3 इज 243. ठीक आहे, असं वाचलं. पण त्याच्या उलट आपल्याला काय करायचं आहे, फिफ्थ रूट लिहायचा. फिफ्थ रूट, फिफ्थ रूट म्हटलं तर काय येते, तर हा जो 5 आहे हा 5 कुठं जाईल, छेदामध्ये जाईल. म्हणजे हा असा 1/5 हा आहे फिफ्थ रूट ऑफ 3. ठीक आहे, हे तर दिसतंय तुम्हाला बघा, फिफ्थ रूट ऑफ 243. ठीक आहे, सॉरी इथं आपल्याला 3 नाही घ्यायचं आहे, आपल्याला काय घ्यायचं आहे 243. ठीक आहे, याचं उत्तर काय आहे, हे आहे, ही संख्या जशी तशी 243 आणि याचा घातांक काय येईल, सॉरी इथं 5 येते, हा 5. आणि याला वाचायचं कसं, तर फिफ्थ रूट ऑफ 243 इज किती येते त्याचं उत्तर, त्याचं उत्तर येते 3. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, इन जनरल 9th रूट ऑफ ए इज एक्सप्रेस्ड. ठीक आहे, तर कोणत्याही संख्येचा nth रूट आपण कसा लिहायचं, एक्सप्रेस कसा करायचा, तर ए आणि याचा 1/9
एन करायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपण हे त्याचप्रमाणे उदाहरण दिले आहे आपल्याला इथं. तर उदाहरण लक्षात ठेवा. 128 हे काय सेवन्थ रूट आहे, म्हणजे छेदामध्ये जी संख्या आहे त्याला आपण रूट म्हणून लिहायचं. सेवन्थ रूट ऑफ 128 इथं 12 आहे छेदात, मग काय 12th रूट ऑफ 900 इट्सेट्रा अशा प्रकारे आपण ते लिहू शकतो. ठीक आहे, तर हा एक जनरल फॉर्म्युला आहे. 5th रूट ऑफ 10 इज इक्वल टू समजा x असेल, तर याचं उत्तर काय येते आपल्याला, तर x⁵5 बरोबर काय येते उत्तर 10. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे उत्तर आहे. तर आता आपण पुढं बघू. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्ममध्ये म्हणजे आपल्याला घातांक स्वरूपामध्ये खालील संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. आता 5th रूट म्हटलं की आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा ती संख्या लिहायची, आणि रूट म्हटलं की एक वर लिहायचं आणि रूट म्हणजे, ठीक आहे, म्हणजे हे जे 5 आहेत हे आपल्याला खाली लिहायचे आहे. हा झाला 5th रूट ऑफ 13. ठीक आहे, हे पहिल्याचं उत्तर. त्यानंतर 6th रूट ऑफ 9, मग काय करायचं आपल्याला 9 लिहायचं आहे आणि 6th रूट हे असं लिहायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर याचं काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ 256 संख्या लिहायची 256. आता काय लिहायचं आपल्याला, स्क्वेअर रूट म्हणजे काय आहे ते 1/2, स्क्वेअर म्हणजे 2. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे आपण लिहू शकतो. चौथ्याचं उत्तर कसं होईल, संख्या लिहायची क्यूब रूट ऑफ 17 म्हणजे 17चा क्यूब रूट कसा, घातांक स्वरूपात, क्यूब म्हणजे 3. हे अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो. ठीक आहे, त्यानंतर 8th रूट ऑफ 100 लिहायचं पहिल्यांदा, आणि काय करायचं 8th रूट म्हणजे 1/8, 8वं मूळ लिहायचं आपल्याला 100चं. ठीक आहे, त्यानंतर 7th रूट ऑफ 30 लिहायचे, आणि त्याचं कितवं रूट आहे, 7th रूट आहे म्हणजे 1/7. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचं याचं उत्तर आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे समजलं असेल, तर आता आपण पुढच्या स्लाईडवर जाऊ. पुढे बघू. राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ इन ईच ऑफ द फॉलोइंग नंबर. तर आपल्याला लिहायचं आहे तेच. काय करायचं आहे, याच्यामध्ये रूट बघा, काय रूट आहे 4th, मग लिहायचं 4th रूट ऑफ 4th रूट ऑफ 81. ठीक आहे, हे पहिल्याचं उत्तर 4th रूट ऑफ 81. त्यानंतर याचं काय, इथं बघा या छेदामध्ये किती आहे, ठीक आहे 1/2 आहे, म्हणजे जो 2 आहे ना छेदामधला, हा घातांकाचा जो छेद आहे 1/2. मग 2 म्हणजे काय करतो आपण, तर स्क्वेअर म्हणतो. 2 म्हणजे काय, स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट ऑफ किती, स्क्वेअर रूट ऑफ जी संख्या असेल ती 49. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे गणित आपल्याला सोडवता येतील. ठीक आहे, तर तिसरं काय, 5th रूट ऑफ 15 इथं 9 आहे, म्हणजे 9th रूट ऑफ 512 इथं 19 आहे. ठीक आहे, म्हणजे 19th रूट ऑफ 100 इथं 7 आहे, म्हणजे 7th रूट ऑफ 6. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे गणित तुम्हाला या प्रश्नामध्ये याचे उत्तरं लिहायचे आहेत. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये द मिनिंग ऑफ नंबर्स हॅव्हिंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म. म्हणजे आता उलटपालट थोडं आपल्या लक्षात ठेवावं लागेल. m/n दिलेला आहे, समजा एखादी संख्या आहे 8 स्क्वेअर किती येते, 8चा वर्ग 64 येतं. त्यानंतर क्यूब रूट ऑफ 64, त्यानंतर 64चा काय करायचं आपल्याला घनमूळ. 64चा घनमूळ किती येते, तर 64चा घनमूळ आपण अशाही प्रकारे लिहू शकतो 64 raised to power 1/3. ठीक आहे, आणि हाच आपण अशा पद्धतीनं पण लिहू शकतो. आता बघा 64चा वर्ग इथं काय घनमूळ आहे, इथं लिहून दाखवतो तुम्हाला. 64चा काय आहे 1/3, हा काय क्यूब रूट आहे. मग आपण काय करू शकतो, ही इथं लिहिलेलं आहे 8चा वर्ग. 8चा वर्ग किती येते, 64 येते. ठीक आहे, 8चा वर्ग 64 म्हणजे कंसात किती आहे 64 आहे, म्हणजे हा सुद्धा किती आहे 64 आहे असं समजा. ठीक आहे, आणि याचा घातांक किती आहे 1/3 म्हणजे हा आहे. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे सुद्धा आपण लिहू शकतो त्याला. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर 8 इज 4. ठीक आहे, मग क्यूब रूट ऑफ स्क्वेअर 8 म्हणजे या क्यूब रूट 8च्या वर्गाचा क्यूब रूट, याचं उत्तर किती येते 4. ठीक आहे, याचं उत्तर इथे 4. सिमिलरली त्याचप्रमाणे क्यूब रूट ऑफ 8 इज, त्याचप्रमाणे 8चा घनमूळ म्हणजेच 8 raised to power 1/3. ठीक आहे, याचं उत्तर येते 2 येते. ठीक आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ
फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हा इथं दिलेला आहे 8 1/3 रेज टू पॉवर 2. आणखी एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला लिहून दाखवतो मी. 8 इथं समजा हा वर्ग आहे आणि इथं आहे 1/3. या दोघांचं उत्तर एकच येते. ठीक आहे. कसं एकच येते बघ, याचा 8चा क्यूब रूट काय, ते 8चा क्यूब रूट 64 येते. ठीक आहे. म्हणजे हा कंस आहे आणि याचा हा वर्ग आहे. त्याचप्रमाणे ठीक आहे, याचा इथं थोडंसं बघा, 8चा क्यूब रूट किती येते. ठीक आहे, 2. इथं 2 आले म्हणजे कंसात 2 आले आणि हा 2. ठीक आहे. याचं उत्तर किती आहे, 2चा वर्ग 4. आणि याचं उत्तरसुद्धा तेवढंच यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. कारण 8चा वर्ग आहे. 8चा वर्ग किती 64 आणि त्याचा घातांक किती आहे 1/3. म्हणजे याचं काय आहे, हे क्यूब रूट आहे. क्यूब रूट म्हणजे काय ते घनमूळ. मग याचं घनमूळ किती येते, तर याचं घनमूळ येते 4. याचं उत्तरसुद्धा किती आलं, मग 4 आलं. तर याचा अर्थ असा आहे की हे जे दोन्ही गणित आहेत कोणते, हे दोन्ही जे स्वरूप आहे हे सारखेच आहेत. 8 रेज टू पॉवर 1/3 याचा स्क्वेअर, किंवा हे जो आहे हा असा घेतला आणि हा जो 1/3 हा इथं बाहेर घेतला. हा 2 बाहेरचा इथं आतमध्ये घेतला आणि हा 1/3 आतमधला हा बाहेर घेतला. तर ह्याचा दोघांचा अर्थ काय होतो, सारखाच होतो. ठीक आहे. तर एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तेच दिलेलं आहे इथं. याचा अर्थ ठीक आहे, याचा अर्थ सारखाच आहे. ठीक आहे. याला आपण वाचायचं कसं, तर क्यूब रूट ऑफ स्क्वेअर 8. ह्या खालची संख्या जी आहे 3 ते घेतली इथं क्यूब रूट कारण ते रूटमध्ये आहे. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर, इथं 8चा वर्ग आहे म्हणून स्क्वेअर ऑफ 8. आणि इथं थोडं याचा उलट घेतला, जसं मी मागच्या याच्यामध्ये स्लाईडमध्ये तुम्हाला सांगितलं. हे इथं याला वाचायचं कसं, याला हा पॉवर आहे. ठीक आहे. इथं सांगितलं स्क्वेअर ऑफ, हा काय इथं बघा, हा स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. ठीक आहे. हे आहे खालचं स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 आणि इथं काय क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. ठीक आहे. थोडंसं अदलाबदल केलेलं आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तसंच इथं त्याच प्रकारे आता दिलेलं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, जो गुणाकार आहे तो गुणाकार करायचा आहे. म्हणजे हा जो 4 आहे ना, हा 4चा आणि या 1चा गुणाकार जर केला तर त्याचं उत्तर हे येते 27. याचा घातांक 4/5. म्हणजे हा जो 4 आहे, हा 4 काय झाला, तर हा झाला पॉवर. घातांक जो आहे तो झाला पॉवर आणि हा 5 जो झाला हा झाला रूट. एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ही बघा, ही संख्या कशी लिहिली आहे, 22 याचा घातांक 4/5 असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. हीच संख्या आपल्याला अशी पण लिहिता येते 27 याचा घातांक 4 आणि याचा घातांक 1/5. ठीक आहे. हे अशी सुद्धा लिहिता येते. फक्त आपल्याला काय करायचं आहे, याचा आणि याचा गुणाकार करायचा. 4 × 1 4 1 4 आणि मग त्याचं उत्तर येते 27 आणि याचा घातांक येते 4/5. मग हा जो 4 आहे हा 4 झाला पॉवर. ठीक आहे. आणि जो घातांक छेद आहे तो छेद झाला. ठीक आहे. तो छेद झाला काय, रूट. लक्षात ठेवा. nth रूट ऑफ mth पॉवर, याच्यामध्ये nth रूट ऑफ mचा पॉवर ऑफ a आणि याच्यामध्ये हा mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ a. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. प्रॅक्टिस सेट 3.2 आपल्याला इथं सोडवायचं आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. ठीक आहे. इथं बघा, इथं काय करायचं, वरचा जो आहे वरचा त्याला काय म्हणायचं, वरच्याला म्हणायचं, इथं लिहायचं, इथं पॉवर लिहायचं आहे. पॉवर म्हणजे काय, वरचा. ठीक आहे. आणि रूट म्हणजे काय, तर खालची संख्या. ठीक आहे. मग आता इथं काय, वरची संख्या. इथं पॉवर म्हटलं तर मग पॉवर कोणता आहे, पॉवर म्हणजे वरची संख्या 3 आहे म्हणून 3ला काय म्हणतो आपण, क्यूब. मग क्यूब रूट ऑफ खालची संख्या घ्यायची, खालची संख्या रूट असते म्हणून क्यूब रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. ठीक आहे. आणि ती संख्या रूट
ऑफ द पॉवरमध्ये कसं लिहायची, तर पहिल्यांदा खालची संख्या घ्यायची. खालची संख्या काय आहे, किती आहे, तर 2 आहे. ठीक आहे, म्हणजे हे 2 2 5 चा घातांक किती आहे, 3/2. खालची संख्या किती आहे, 2 आहे. मग रूट ऑफ द पॉवर कसं लिहायचं, तर स्क्वेअर, हा 2 म्हणजे स्क्वेअर, रूट ऑफ स्क्वेअर रूट आहे ना, हा छेदात आहे म्हणजे रूट आहे, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ, मग नंतर घ्यायचा हा क्यूब ऑफ 225. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, पॉवर असेल तर अंशातली संख्या, म्हणजे आता पॉवर लिहायचं आपल्याला, तर काय लिहावं लागेल आपल्याला, अंशात काय आहे, घातांकाचा अंश काय आहे, तर 4 आहे, म्हणजे फोर्थ पॉवर ऑफ 5th रूट, खालची संख्या 5 आहे म्हणजे 5th रूट. ठीक आहे, 5th रूट ऑफ जी संख्या असेल ती 45. आणि इथं रूट पॉवरमध्ये कसं लिहायचं, तर रूट खालची संख्या किती आहे, 5 आहे, मग 5th रूट ऑफ वरची संख्या काय आहे, पॉवर 4th पॉवर ऑफ 225 किती आहे, 49. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे गणित आपल्याला सोडवायचे आहेत. हे तुम्हाला सांगतो मी एक वेळ. इथं काय करायचं आहे, पॉवर घ्यायचं आहे, म्हणजे 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. ठीक आहे, इथं येईल असं. त्यानंतर इथं काय येईल, इथं येईल रूट घ्यायचं आपल्याला पहिल्यांदा, म्हणजे 7 घ्यायचं आहे, म्हणजे 7th रूट ऑफ 6 पॉवर ऑफ 81. ठीक आहे, इथं काय करायचं आहे, तर पहिल्यांदा पॉवर म्हणजे 4th अंश घ्यायचा आहे, 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. इथं घ्यायचं आहे 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. इथं घ्यायचं आहे पॉवर, पहिल्यांदा पॉवर म्हणजे अंश घ्यायचा आहे 3. ठीक आहे, म्हणजेच क्यूब ऑफ 7th रूट. ठीक आहे, इथं 7 आहे, म्हणजे 7th रूट ऑफ 21. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे गणित तुम्हाला सोडवायचे होते. ठीक आहे, हे राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉलोइंग रॅशनल नंबर्स, हे सुद्धा गणित तुम्हाला काय करायचे, सोडवायचे आहेत. तर बघा, स्क्वेअर रूट एक सोडून दाखवतो तुम्हाला. स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर, पहिल्यांदा संख्या लिहून घ्यायची, 121 लिहून घेतली. आता स्क्वेअर रूट ऑफ, ठीक आहे, रूटमध्ये आपल्याला किती आहे, रूट म्हटलं की काय, ते खाली छेदामध्ये लिहायचे. ठीक आहे, छेदामध्ये लिहायचं आपल्याला स्क्वेअर म्हणजे किती, 2. इथं 2 लिहिले. आणि आता पॉवर म्हणजे अंशामध्ये, घातांकाचा अंश म्हणजे किती आहे, 5th आहे. ओके, म्हणजे इथं 5 येईल. हे याचं पहिल्याचं उत्तर असं लिहावं लागेल. ठीक आहे, दुसऱ्याचं उत्तर काय आहे सांगा, क्यूब ऑफ 4th रूट. आता काय म्हटलं, पहिल्यांदा क्यूब म्हणजे अंशामध्ये काय येईल, म्हणजे पहिल्यांदा संख्या लिहून घेऊ आपण, 324. आता क्यूब म्हणजे काय, क्यूब म्हणजे हा वरचा आहे, क्यूब म्हणजे हा 3, आणि 4th रूट म्हटलं तर म्हणून 4th हा खाली येईल. ठीक आहे, रूट म्हटलं की छेदामध्ये लिहायचं, आणि जी पॉवर म्हटलं तर अंशात लिहायचं. ठीक आहे, संख्या जशीच्या तशी लिहायची. तिसरं गणित आहे बघा, संख्या लिहून घेऊ आपण, 264. आता काय करायचं, 5th रूट म्हटलं पहिल्यांदा, म्हणजे मग छेदामध्ये येईल 5, आणि ऑफ स्क्वेअर म्हटलं तर मग इथे येतील 2. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे गणित आहे. ठीक आहे, त्यानंतर चौथं गणित सुद्धा आपला क्यूब रूट ऑफ, आता दोन्ही क्यूबच दिले आहे. ठीक आहे, म्हणजे काही टेन्शन नाही, इथं 3 आणि इथं 3. ठीक आहे, क्यूब रूट ऑफ 3. तर अशा प्रकारचं हे गणित होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता, तर तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.